नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळा सुरू आहे आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं थंड खायचं असतं. पण तेच जर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत आणि कमी खर्चात होत असेल तर किती छान गोष्ट आहे ना. आणि ही डिश तुम्हाला बघताच खावी अशी वाटणारी आहे आणि याचं नावच असं आहे. तर आज आपण बनवतो आहे मँगो मस्तानी, आणि तेही एकदम सोप्या पद्धतीनं आणि घरच्या घरी मिळणाऱ्या साहित्यात. चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. मस्तच रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. तर मी इथं पहिल्यांदा तुम्हाला साहित्य दाखवते. तर मी इथं 1 वाटी आंब्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत, म्हणजे त्याचा गर काढून. 4 वाटी साखर घेतलेली आहे. व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेला आहे आणि 1 कप दूध घेतलेलं आहे. आईस्क्रीम मी इथं रेडीमेड घेतलेला आहे. तर इथं आपण ज्युसरचा जार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मँगोच्या अशा आपण केलेल्या पल्प काढून घेतलेल्या घालून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण हा आईस्क्रीम घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये साखर घालतो आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे दूध घेतलं 1 कप ते घालून याला चर्न करून घ्यायचं आहे. खूपच मस्त रेसिपी आहे आणि तुम्ही बघू शकता इथं मी याला चर्न करून घेतलेलं आहे आणि एकदम दाटसर असं आपलं मिल्कशेक इथं तयार झालेलं आहे, मँगो मिल्कशेक. तर पहिल्यांदा आपण इथं मँगो मिल्कशेक बनवून घेतलेला आहे. तर आता सर्व करण्यासाठी हे रेडी आहे. तर मी इथं ग्लासमध्ये पहिल्यांदा मँगो पल्प घालून घेते आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण व्हॅनिला आईस्क्रीम घालून घेऊया. मी हे थोडा वेळ जास्तच फ्रीजमधून बाहेर काढल्यामुळं म्हणजे थोडंसं पातळ झालेलं आहे आईस्क्रीम. तुम्ही घरी पण बनवू शकताय. आईस्क्रीम घातलं त्याच्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया. जेव्हा हे ड्रायफ्रूट्स आणि हा मँगो पल्प जेव्हा मध्ये मध्ये खायला येतो एवढं छान वाटतं आहे, खूपच मस्त वाटतं आहे खायला. त्याच्यानंतर आपण इथं मँगो मिल्कशेकसुद्धा त्याच्यावरती घातलेला आहे आणि त्याच्यानंतर परत आपण इथं व्हॅनिला आईस्क्रीम घालून घेतो आहे. तुम्ही कुठलाही फ्लेवर घेऊ शकताय. आणि त्याच्यानंतर याच्यावरती परत आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडीशी तुटी फुटीसुद्धा लागणार आहे, तीसुद्धा आपण याच्यावरती घालून घेऊया. थोडासा मँगो पल्प घालून घेऊया आणि अगदी आपल्याला म्हणजे बाहेर जसा मिळतो तसंच हा मँगो मस्तानी शेक तयार होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि तसंच आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका.